आहे तुमचे ओम ट्युटोरियल स्टडी मध्ये। तर आज आपण बघणार आहोत इंग्लिश वाक्य कसे तयार करावे, ते पण बेसिक बघणार आहोत। काय बघणार आहे मित्रांनो, कशापासून बघणार आहे तर बेसिक पासून बघणार आहे। आज आपण बेसिक पासून इंग्लिशचे वाक्य कसे तयार करावे ते शिकणार आहोत। त्या सर्वात पहिले जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच इंग्लिशच्या व्हिडिओंकरता आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा। तुम्ही जर 8 क्लास मध्ये असाल तर तुमच्याकरता 6.1 हा प्रॅक्टिस सेट सुद्धा आपण मॅथचा 8 क्लासचा कंप्लीट केलेला आहे। आज आपण इंग्लिश वाक्य कसे तयार करावे ते शिकणार आहोत। तर बघा मित्रांनो, सर्वात पहिले वाक्य तयार करताना आपल्याला टेन्स शिकणं काय असतं महत्त्वाचं असतं। पण हे जे वाक्य आहे ते बेसिक आहे, त्याला तुम्ही टेन्स शिकले नाही तरी सुद्धा चालते। तर बघा मित्रांनो, आता मी आहे, तर बघा मित्रांनो मी आहे अशी रचना करण्यासाठी तुम्ही इंग्लिश मधून काय वापरता, तर बघा तर तुम्ही वापरता आय एम। काय वापरता मित्रांनो, आय एम। मी आहे अशी रचना करण्यासाठी काय वापरला जातो, आय एम। तर बघा मित्रांनो आय एम आणि नंतर आम्ही आहोत याच्यासाठी वी आर वापरला जातो। तर बघा ते सर्व लिहून घेऊ आपण आणि ते तुम्ही वहीत लिहून घ्या। I am, नंतर I am we are। we are ला काय लावलेलं आहे, आम्ही आहोत अशी रचना करण्यासाठी। आम्ही आहोत असं लिहून घेऊ मित्रांनो आपण, आम्ही आहोत अशी रचना करण्यासाठी। नंतर यू आर, यू आर चं काय, तू आहेस अशी रचना करण्यासाठी। दुसरा यू आर, तुम्ही आहात अशी रचना करण्यासाठी। तर एवढं झाल्यानंतर काय मित्रांनो, आता he is, तो आहे अशी रचना करण्यासाठी। पटापट वहीत लिहा मित्रांनो, आता फक्त बघत राहू नका। नंतर they are, they are चं काय, ते आहेत अशी रचना करण्यासाठी। ते आहेत अशी रचना करण्यासाठी। तर बघा मित्रांनो, आपला सी सुटून गेला होता, ती आहे अशी रचना करण्यासाठी तो वापरला जातो आणि शेवटचा दे आर, ते आहेत अशी रचना करण्यासाठी तो वापरला जातो। आय एम, मी आहे म्हणजे आता मी मुलगा आहे का, मी डॉक्टर आहे का, मी विद्यार्थी आहे असं सांगण्यासाठी। तर बघा मित्रांनो, समजा आता आय एम नंतर वी आर असे आपण सगळेचे सगळे कंप्लीट करू। 7 आहेत मित्रांनो ते टोटल। नंतर आय एम, मी आहे। समजा मी वाक्य घेतलं, मी मुलगा आहे। आय एम म्हणजे मी चा काय लावला आय, आय चा एम म्हणजे इथे काय पहिला मी, म्हणून इथे लागला आय। नंतर आय चा घेतला एम। अजून सिंग्युलर प्लुरल झालं का मित्रांनो आपलं, तर बघा मित्रांनो सिंग्युलर प्लुरल झालं नाही। तर बघा पहिल्यांदा ते शिकू मग पुढे जाऊ। इथे बसत नाही मित्रांनो, खाली लिहून घेऊ त्याला।
समजा सिंग्युलर मध्ये ग्लास घेतलं तर तो काय झाला, एकच ग्लास झाला. पण प्लुरल मध्ये काय येणारे, अनेक वचन येणारे, म्हणजे तिथे काय पाहिजे, एकाच्या ऐवजी अनेक पाहिजे. म्हणून आपण इथे केलं ग्लासेस, म्हणजे काय झाला, प्लुरल. तर बघा मित्रांनो, आय एम, तर हे काय सिंग्युलर, मीचा आय लावला, आयचा एम लावला. इथे प्लुरल वाला काही चालू नाही आहे, इथे अनेक वचन काही चालू नाही. हे सिंग्युलर आहे, सिंग्युलर आहे म्हणून इथे लावायचा अ, आय एम अ. मीचा आय लावला, आयचा एम लावला. सिंग्युलर ते आहे, प्लुरल नाही म्हणून तिथे अ लावला. मुलगा, याला इंग्लिश मधून म्हणतात बॉय. आय एम अ बॉय. तर बघा मित्रांनो, एवढं तर कंप्लीट झालं. समजा मी घेतलं मी डॉक्टर आहे. तर बघा मित्रांनो, मी डॉक्टर आहे, मीचा लावला आय, आयचा एम, आणि नंतर मी आहे, आय एम मध्ये काय येणारे, सगळे एक वचन येणारे, म्हणजे सिंग्युलर येणारे. ते सिंग्युलर आहे, एक वचनी म्हणून तिथे लावला अ. आणि डॉक्टर, डॉक्टरला इंग्लिश मधून डॉक्टर्स. आय एम अ डॉक्टर. तर बघा, आता तिसरं वाक्य आपण घेऊ. तिसरं वाक्य अजून एक घेऊ, नंतर वी आर फुल, कारण की आपल्याला बऱ्याच पटपट संपवायचं आहे. नंतर मी विद्यार्थी आहे. मी विद्यार्थी आहे, मीचा लागला आय, आय याला लावला एम, आणि याच्यात अ लावणं कंपल्सरी, कारण की हा काय सिंग्युलर, म्हणून तिथे लावला अ. तुम्ही जर आय एम अ असं पाठही करून घेतलं तरी सुद्धा चालेल. आणि नंतर विद्यार्थी, याला इंग्लिश मधून स्टुडंट. आय एम अ स्टुडंट. तर बघा मित्रांनो, हे तुम्हाला समजलं असेल, तर आपण आता पुढे जाऊया. तर बघा मित्रांनो, आता वी आर, आम्ही आहोत अशी रचना करण्यासाठी आम्ही आहोत. आम्ही म्हणजे काय, ते अनेक वचन येणारे. तर बघा, मग मी घेतलं आम्ही, मुले आहोत. हे वाक्य तयार करायच्या पहिले चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो पटकन. आय एम, आय एम ला लागला वी, आहोत याला लागला आर. नंतर एक आहे अनेक वचन, ते प्लुरल आहे. मुले आलाय, मुलगा आलेला नाही त्याच्यात, मुले आले, म्हणून आपण काय करणार आहे, याच्यात सरळ मुले बॉयज लिहून टाकणार आहे. एस का आला, कारण की ते काय होतं, अनेक वचन होतं. वी आर बॉयज. आम्हीला दिला वी, आहोतला आर. नंतर मुले, मुलेला काय दिला बॉयज. कोणत्याच याच्यात इथे अ लावला जाणार नाही. तर बघा मित्रांनो, आता पुढे घेऊ. आम्ही डॉक्टर आहोत. आम्हीचा लावला वी, आहोतचा आर. आम्हीचा वी लावला, आहोतचा आर लावला. डॉक्टर, डॉक्टरला डॉक्टर्स. हे झालं कंप्लीट. तर बघा मित्रांनो, आता आपण पुढे जाऊया. तर पुढचा आपल्याला
शेतकरी आहेस वाक्य घेतलं. तू शेतकरी आहेस. तुला लागला यू. आहेस ला आर. यू आर. शेतकरी हे अनेक वचन आहे का एक वचन आहे? तर बघा ते एक वचन आहे म्हणून, कारण की तिथे शेतकरीच आलेले आहे. आणि नंतर यू आर हे काय एक वचन आहे म्हणून इथे लागला अ. यू आर अ शेतकरी. याला इंग्लिश मधून म्हणायचं फार्मर. तर बघा मित्रांनो याला इंग्लिश मधून काय म्हणायचं? फार्मर. हे झालं कंप्लीट. तर बघा मित्रांनो याच्यावरून तुम्हाला समजलं असेल की कसं करायचं आहे. नंतर आपण घेतलं तू दुकानदार आहेस. तू दुकानदार आहेस. तुला घेतला यू. आहेस ला आर. एक वचन आहे म्हणून अ. नंतर दुकानदार याला म्हणजे शॉपकीपर. हे झालं पूर्ण. तर बघा मित्रांनो आता येईल दुसरा यू आर. आता बघा पहिल्या यू आर मधला आणि दुसऱ्या यू आर मधला फरक पाहता. पहिला यू आर तर आपला कंप्लीट झाला आणि दुसरा जो यू आर आहे, दुसरा जो यू आर आहे त्याच्यात काय झालेलं आहे? दुसरा यू आर तुम्ही आहात याच्यासाठी आहे. म्हणजे आता काय राहणार आहे? अनेक वचन यू आर. आता दुसरा जो यू आर आहे तो काय आहे? सिंग्युलर आहे. आणि पहिला जो यू आर आहे, सॉरी मित्रांनो दुसरा यू आर प्लुरल आहे आणि वरचा सिंग्युलर आहे. हे झालं कंप्लीट. सिंग्युलर प्लुरल. तर बघा मित्रांनो हाच यांच्यात फरक आहे. आणि दुसरा यू आर प्लुरल आहे म्हणून त्याच्यात कुठेच काय होईल? अ लागणार नाही. तर बघा मित्रांनो आता मग आपला काय चालू आहे? दुसरा यू आर चालू आहे. पहिला यू आर झाला. याला काही कोडवायची गरज नाही कारण की आता यू आरच राहणार आहे. आणि नंतर यू आर तुम्ही आहात अशी. तर बघा दुसरा यू आर तुम्ही आहात अशी रचना करण्यासाठी. आता पटकन लाईक करून टाका मित्रांनो. जास्त वेळ वाया घालवू नका. व्हिडिओ सेव्ह होईल. कधी विसरले तर तुम्हाला व्हिडिओ लगेच पाहता येईल म्हणजे लाईक केलेल्या व्हिडिओमध्ये. आणि नंतर यू आर तुम्ही आहात. समजा मी घेतलं तुम्ही मुले आहात. तुम्हीला घेतला यू. आतला घेतला आ. ते काय आहे? प्लुरल म्हणून त्याच्यात अ लावायचा नाही. मुले. मुलगा आहे का ते? नाही. मुले म्हणून त्याला घेतलं बॉईज. हे झालं अनेक वचन. तर बघा मित्रांनो दुसरं पण घेऊ का? समजलं याच्याहूनच घेऊ का रे दुसरं? हा. तर बघा मित्रांनो दुसरं आता घ्यायचं आहे मित्रांनो. तर बघा दुसरं आता कसं घेतलं जाणार आहे? यू आर बॉईज. आम्ही मुले आहात. तुम्ही मुले आहात. तुम्हीला घेतला यू. आतला आर. आणि नंतर मुले. ते मुलगा नाही मुले म्हणून इथे घेतलं मुले आणि बॉयज आला इथे. नंतर तुम्ही डॉक्टर आहात.
दुसरा आहे, दोनच यू आर आहे आणि त्यांच्यातला फरक कसा ओळखायचा हेही मी तुम्हाला सांगितलंय. तर पहिला आहे का दुसरा आहे तो नसेल लक्षात तर परत बघा. आणि नंतर ही इज, तो आहे अशी रचना करण्यासाठी. तर बघा मित्रांनो, ही इज तो आहे अशी रचना करण्यासाठी. तो मुलगा आहे, तोला लावला ही, आयला लावला इज. हे सिंग्युलर आहे का प्लुरल आहे? तर मुलगा, मुले आलेलं नाही. याच्यावरूनच आपल्याला कळतं की हे सिंग्युलर आहे, म्हणून की ते लावायचा अ. मुलगा, याला काय लागला बॉय. हे झालं कंप्लीट. तर बघा मित्रांनो, ही इज अ बॉय. नंतर समजा आपण घेतलं तो दुकानदार आहे. तोला लागला ही, आयला लागला इज. तोला ई लागल्यावर आयला इज लागला. म्हणजे कुठे इज लावायचा आहे, कुठे आर लावायचा आहे हे सुद्धा तुम्ही पटकन पाठ करून घ्या. आणि आय एम वी आर हे तर नक्कीच पाठ करून घ्या. आणि नंतर ही इज, दुकानदार, याला काय म्हणलं शॉपकीपर. तर बघा मित्रांनो, तो दुकानदार आहे, ही इज शॉपकीपर. तर बघा मित्रांनो, इथे आपण एक विसरलो, सिंग्युलर येते म्हणून तिथे अ लावायचा. ही इज अ शॉपकीपर. आणि एवढं झाल्यावर आपण आता पुढे जाऊयात मित्रांनो. सी इज, ती आहे अशी रचना करण्यासाठी. तर बघा मित्रांनो, आपण दोन वाक्य जास्तीत जास्त घेऊ याच्याहून, कारण की तुम्ही पण हुशार आहे, लगेच लक्षात बसतं तुमच्या. आणि नंतर ती मुलगी आहे, ती, तिला काय लागलं सी. नंतर आहे, याला लागलं इज. ती मुलगी आहे, सी इज. आणि नंतर सिंग्युलर आहे म्हणून अ, मुलगी, याला लागलं गर्ल. हे झालं कंप्लीट. आणि नंतर ती डॉक्टर आहे. पटकन लाईक करा मित्रांनो आता, आणि सबस्क्राईब सुद्धा करा. तर बघा, तिला लावला सी, आयला इज. आणि सिंग्युलर म्हणून अ, डॉक्टरला डॉक्टर. हे झालं कंप्लीट. सगळे बाकीच्या वाक्यांसारखेच मित्रांनो, आता काहीच अवघड नाहीये, तरी आपण त्याला पूर्ण करतोय. आणि आपलं लेक्चर 1 आहे, त्यामुळे आपण याच्यात फक्त पूर्ण बेसिकहून सुद्धा बेसिक घेणार आहे आपण. आय एम वी आर, याच्याशिवाय याच्या आधीचं बेसिक तर कोणतंच नसणार आहे. याच्यानंतर तुम्हाला शब्द पाठ करायचे, म्हणजे जसं टीचर म्हणजे काय, टी म्हणजे काय, चेअर म्हणजे काय, हे जर तुमचे पाठच असतील तर चांगलं आहे. जर पाठ नसतील तर ते पुढचं लेक्चर आपलं यायच्या आधी पाठ करून घ्या. तर बघा मित्रांनो, आता समजा पुढचं इट इज. ही एखादी वस्तू आहे. आता इट इज जो आहे, हे एखादी वस्तू आहे असं लिहिलं म्हणजे तिथे का फक्त इज येणार आहे का? नाही, तिथे ही पण येईल, ती पण येईल. तर अशा प्रकारे. नंतर तर बघा मित्रांनो, आता इट इज. समजा मी याच्यावर एक एक्झाम्पल घेतलं. ही खुर्ची आहे.
ही खुर्ची आहे. हिला लावला इट, आयला लावला इट्स. इट इज. एक वचन म्हणून तिथे लावला अ. सिंग्युलर होता म्हणून इथे काय लावला अ. इट इज अ. खुर्ची म्हणजे काय? चेअर. तर बघा मित्रांनो, आता आपण एक अजून एक्झाम्पल घेऊ. तो टेबल आहे. तो टेबल आहे. तर बघा मित्रांनो, इथे ही असो, ती असो का तो असो, पण तिथे इट हा एकच शब्द येणारी कोणत्याही वस्तूचा संबंध असेल. तर बघा मित्रांनो, तोला लावला इट, आयला इट्स. इट इज. ते एक वचन होतं, सिंग्युलर होतं म्हणून ते त्याला अ. इट इज अ टेबल. टेबलला टेबलच म्हणतात म्हणून ते आलं टेबल. तर बघा मित्रांनो, हे सुद्धा आपण कंप्लीट केलेलं आहे. आलेलंच असेल तुमच्या लक्षात. आणि खूप हळूहळू आपण व्यवस्थित समजून घेतोय, तर तुम्हाला हे नक्कीच समजलं असेल. नंतर दे आर. तर बघा मित्रांनो, हे आपलं शेवटचं सुरू आहे. हे वापरलं जातं ते आहे अशी रचना करण्यासाठी. दे आर, ते आहे अशी रचना करण्यासाठी. समजा ते मुले आहेत, अनेक वचने आहे म्हणजे काय? प्लुरल. तेला लावला दे, आयतला आर. म्हणजे याच्याहून हे समजतंय की जे जे प्लुरल असतात त्यांना आर लावावा लागतो. तर बघा मित्रांनो, दे आर लावून झाल्यावर हे काय? अनेक वचने म्हणून तिथे अ लावायचा नाही. मग मुलेला म्हणलं बॉयज. तर बघा मित्रांनो, अजून एक एक्झाम्पल घेऊ आणि आपलं हे आता संपलं. ते विद्यार्थी आहेत. अजून तुम्हाला कशाचे लेक्चर पाहिजे असतील तर ते सुद्धा कमेंट करा. तर बघा मित्रांनो, ते विद्यार्थी आहेत. तेला लावला दे, आयतला आर. तेला लावला दे, आयतला लावला आर. हे काय? अनेक वचन नाही म्हणून तिथे काय करायचं? अ लावायचा नाही. आणि विद्यार्थी याला इंग्लिश मधून म्हणलं स्टुडंट. अनेक वचने म्हणून काय करावं लागेल? स्टुडंट्स असं लिहावं लागणार. तर बघा मित्रांनो, पूर्णचा पूर्ण व्हिडिओ तुमच्या लक्षात बसलेला असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करा. चॅनलला जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब सुद्धा करा. तुम्हाला जर इंग्लिश वाचता येत नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक सुद्धा दिलेली आहे. तर बघा मित्रांनो, आता ते विद्यार्थी आहेत हे सुद्धा आपलं कंप्लीट झालेलं आहे. आणि हे आपलं लेक्चर 1 होतं. लेक्चर 2 मध्ये आपण थोडंफार हार्ड वाला शिकणार आहे. भेटूयात मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.